नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण पुढचा एपिसोड बघूया. आपण राशी बघितल्या, नक्षत्र पाहिली त्यातली. आता तुम्हाला थोडीशी एक मजेशीर गोष्ट सांगते जी आपल्या विषयाशी निगडीत आहे. एक पिक्चर होता करिश्मा कपूरचा. करिश्मा कपूरचे आजोबा होते परेश रावल आणि तिचं गोविंदावर प्रेम असतं आणि तिचे 3 काका असतात आणि गोविंदाचे वडील होते कादर खान. तर कादर खान गोविंदाचं स्थळ घेऊन या करिश्मा कपूरला मागणी मागायला जायचं आहे असं गोविंदाने वडिलांना सांगितलेलं असतं. ते कसे तरी तयार झालेले असतात. आता हे 2 व्याह्यांनी एकमेकांना पाहिलेलं नाही आहे असं त्या पिक्चरमध्ये एक प्रसंग दाखवला आहे की परेश रावल रस्त्याने चाललाय, शुभ्र पांढरं धोतर, जाकीट, अगदी टाप टीप, श्रीमंत म्हातारे जसे असतात, अंगठ्या, चेन बिन सगळं असं फुल आणि अगदी करारी चेहरा. परेश रावल जसा असतो भूमिका तसा दिसतो आणि तो अगदी काठी टेकत चाललेला आहे, मुद्दाम काठीने, म्हणजे अशी ती फिरवून स्पेशल आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधण्यासारखं चालतो. आणि रस्त्यामध्ये पाणी असतं. त्याच रस्त्याने कादर खान त्याच वेळेला त्यांच्या घरी करिश्मा कपूरला मागणी घालण्यासाठी येत असतो एकटा स्वतःच्या गाडीतनं. आणि त्या पाण्यातून ती गाडी जाते आणि फर्रकन अंगावर पाणी उडवते. कादर खानची गाडी परेश रावलच्या अंगावर पाणी उडवते. हा त्याला 4 शिव्या घासडतो आणि त्याला थांब 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 म्हणून उतरवतो खाली. कळत नाही का तुम्हाला, दिसत नाही का कसला माज, अमकं तमकं. दोघंही हमरीतुमरीवर येतात. 5 मिनटं घमासान भांडतात आणि मग कादर खान पुढे जातो. कादर खान जायच्या 2 मिनटं आधी हा परेश रावल आजोबा म्हातारा घरात पोचतो आणि शिव्या देतच राहतो. कशी माणसं असतात, अमकं तमकं, असं कोण भेटलं, सगळे गोळा होतात. आजोबांना काय झालं, इतके का चिडले वगैरे. आणि हे सगळं चालू असतानाच तो आतमध्ये येऊन बोलून धोत्रानी चष्म्याची काच पुसत पुसत परेश रावल बाहेर येत असतो. समोरनं कादर खान येतो आणि मी अमुक अमुक असं त्या भावांना, म्हणजे त्या मुलीच्या काकांना ओळख करून देतो आणि नमस्कार करतो आणि नमस्ते चाचाजी असं म्हणायला तो बघतो आणि दोघं एकाच वेळेला एकमेकाकडे बघतात आणि झालं. परेश रावल त्याला शिब्या घालायला सुरुवात करतो. ताबडतोब घराच्या बाहेर, आलास कसा, हे याला घरात कोणीच घेतलं, ऐकूनच घेत नाही. ह्या प्रसंगावरून आपल्याला तेव्हा खूप हसू येतं. इथे काय दिसतं की ती माणसं एकमेकाला अनोळखी होती पूर्णपणे, पण कादर खान त्याचे पाय धरतो पुढे. का? कारण तो मुलीच्यासाठी मागणी घालायला मुलाचा बाप म्हणून आलेला असतो. म्हणजे इथे लगेच त्याची भूमिका तो बदलतो. आपल्या कुंडलीमधले ग्रह सुद्धा अशाच भूमिका बदलतात एकमेकांशी. त्या एकमेकांचे शत्रू असतात, मित्र असतात, पण तात्पुरती मैत्री करावी लागते त्यांना. तुमच्या कुंडलीमध्ये लग्नस्थानामध्ये म्हणजे प्रथम स्थानामध्ये जे ग्रह असतात, पंचम आणि भाग्यस्थानाचे अधिपती आणि प्रथमाचे अधिपती हे एकमेकांचे मित्र असतात. पण प्रथम स्थानातले ग्रह द्वितीय, तृतीय, एकादश आणि द्वादश स्थानातले ग्रह एकमेकांचे मित्र असतीलच असं नाही, पण त्यांना पंचधा मैत्री म्हणतात. म्हणजे त्यांची तात्पुरती मैत्री असते. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते, माणसांसारखं वागतात ग्रहांना माणसं समजा, म्हणजे ग्रह कसे वागतील हे बरोबर सांगता येतं. आता आपण पाहायचं आहे या प्रत्येक ग्रहाचं त्याचं स्वतःचं घर म्हणजे स्वतःची रास. तो सगळ्यात जास्त उत्तम परिणाम देऊ शकतो ती उच्चीची रास. जिथे त्याचं काही चालत नाही ती नीचीची रास. आणि जिथे तो आजोळी असल्यासारखा असतो, आपण बघा आपल्या आजोळीकडे गेलो म्हणजे आईच्या माहेरी गेलो की दुधावरची साय म्हणून आपल्याला खूप जपतात. आपल्याला कोणी बोलत नाही, आपण मनाचे राज्य असतो, आपल्याला पाहिजे ते आपण करतो, कोणी रागावणार नाही माहीत असतं. असा प्रत्येक ग्रह स्वतःच्या मूल त्रिकोण राशीत वागतो, आजोळी असतो तो. आपण आता ते एक टेबल बघूया. ग्रहाचं नाव आहे, त्याच्या पुढे त्याची स्वरास आहे, मूल त्रिकोण रास आहे, उच्चीची रास आहे आणि नीचीची रास आहे. याच्यानंतर एक महत्त्वाचा कन्सेप्ट असा आहे सगळ्या ग्रहांमध्ये की कुंडलीमध्ये कुठलाही ग्रह कुठल्याही स्थानामध्ये असतो आणि रवी हा जन्म ज्या तारखेला झाला आहे त्या तारखेचा जन्म आणि त्या महिन्याच्या राशीमध्ये रवी, आपण रवीच्या राशी बघितल्यात कुठल्या महिन्यात असते ते, तसा रवी असतो. मग तो रवी कुठल्याही स्थानामध्ये असू शकतो. हा रवी ज्या स्थानामध्ये एखाद्या ग्रहाच्या खूप जवळ असेल, त्या 2 ग्रहीचा आणि त्या दुसऱ्या ग्रहामधलं अंतर 0 पासून 10 अंशापर्यंत असेल, इतकं कमी असेल तर त्याला अस्तंगत ग्रह असं म्हणतात. एक छोटंसं उदाहरण देते. अस्तंगत म्हणजे काय?
अशी कल्पना करा की प्रशांत दामलेचं नाटक चाललंय, एका लग्नाची गोष्ट. आपल्याला सगळ्यांना खूप आवडतो प्रशांत दामले, अगदी दिलखुलास माणूस आहे. सुजाता जोशी त्याच्याबरोबर आहे, अगदी पहिला प्रयोग. आणि प्रशांत दामलेचं ते प्रेमाचं गाणं झालं, खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ते झालं. आपण खूप तल्लीन झालोय, आपल्याला खूप आवडलं आहे प्रशांत दामलेचं काम. आणि काही कारणाने 2 मिनटं क्षमस्व असं म्हणतात आणि स्टेजवर अमिताभ बच्चन येतो. तो प्रेक्षकात आलेला असतो. आता अमिताभ प्रेक्षकात आला म्हटल्यावर त्याला तसं थोडंच जाऊ देणार कोणी. अमिताभ बच्चन स्टेजवर आला म्हटल्यावर लोक प्रशांत दामलेला विसरले, धावत सुटतात स्टेजवर अमिताभशी शेक हँड करण्यासाठी. अमिताभ हा सूर्य आहे आणि प्रशांत दामले हा त्याच्यामुळे अस्तंगत झालेला ग्रह आहे. म्हणजे काय, आकाशामध्ये रवीच्या जास्त जवळ ग्रह आला की त्याचं तेज कमी पडतं रवीच्या पुढे. याला म्हणतात अस्तंगत होणं, म्हणजे निष्प्रभ होणं. म्हणजे सूर्य आणि तो ग्रह दोन्ही आहेतच आकाशाच्या स्टेजवर, जसा प्रशांत दामले आणि अमिताभ बच्चन दोघंही स्टेजवर आहेतच. पण प्रशांत दामले अमिताभच्या तेजापुढे झाकोळला जातो. या झाकोळला जाणं याला ग्रह अस्तंगत होणं असं म्हणतात. हा अस्तंगत होणारा ग्रह कधी अस्तंगत होतो, तर रवीपासून कुठलाही ग्रह 10 अंशाच्या आत आला की तो अस्तंगत होतो. आता तो अस्तंगत ॲस्ट्रॉनॉमिकली म्हणजे खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून तो अस्तंगत झालेला आहे. पण त्याचे परिणाम अस्तंगत मिळणार का, याच्यासाठी काही नियम आहेत. आपण आत्ता त्या नियमात शिरणार नाही. फक्त अस्तंगतचे अंश काय, तर 0 ते 10. अजून एक गोष्ट प्रत्येक ग्रहाबद्दल अशी आहे, प्रत्येक ग्रहाला माणूस समजा, त्याला आपल्यासारखे सगळे अवयव आहेत, त्यामुळे त्याला दृष्टी पण आहे, त्याला डोळे आहेत. मग आपल्याला समोरची व्यक्ती, अगदी आपल्या 180 अंश समोर असलेली व्यक्ती लगेच दिसते. याला म्हणतात ग्रहाची 7वी दृष्टी. ही प्रत्येक ग्रहाला आहे. आणि काही ग्रहांना विशेष दृष्टी पण आहे. आपण त्या ग्रहापर्यंत आलो की ती का आहे आणि कितवी आहे हे सांगेन. सगळ्यात पहिला आपण बघूया रवी हाच ग्रह. याची स्वरास सिंहरास, मूल त्रिकोण पण सिंहरास. याची उच्चीची रास जिथे तो उत्तम परिणाम देतो. रवी हा अग्नितत्वाच्या राशीचा स्वामी असलेला अग्नितत्वाचा ग्रह आहे. मेष रास ही अग्नितत्वाची रास मंगळ ह्या अग्नितत्वाच्या ग्रहाची. मेष राशीचा स्वामी मंगळ हा सेनापती आहे. त्याच्यामुळे रवी याच्या घरी मोस्ट कम्फर्टेबल, याच्या परिणामाला मंगळ कधी नाही म्हणणार नाही आहे. म्हणून इथे उच्चीचा आहे रवी मेषेमध्ये 10 अंशापर्यंत, 0 ते 10 अंश रवी उच्चीचा असतो. मग याच्या समोरची जी रास आहे ती शुक्राची आहे. शुक्र रवीचा मित्र नाही, म्हणून तुळ राशीमध्ये 0 ते 10 अंश रवी नीचीचा होतो. रवी मुळे ग्रह अस्तंगत होतात, त्यामुळे रवी अस्तंगत होण्याचा प्रश्नच नाही. रवीला दृष्टी कितवी, 7वी. दुसरा ग्रह आहे चंद्र. याची स्वतःची रास कर्क, मूल त्रिकोण रास वृषभ. वृषभ मूल त्रिकोण आणि वृषभच त्याची उच्च रास. आणि नीच रास वृश्चिक. वृषभ राशीमध्ये 5 अंशापर्यंतच फक्त उच्चीचा आहे चंद्र. म्हणजे वृषभ राशीमध्ये कृत्तिका नक्षत्राच्या 2ऱ्या चरणात 0 ते 3 अंश 20 कला आणि 3ऱ्या चरणामधले 2 अंश एवढाच चंद्र उच्चीचा आहे. तसाच चंद्र वृश्चिक राशीमध्ये नीचीचा आहे. हे टेक्निकली आहे. पण चंद्र नीचीचे परिणाम म्हणजे मन नीचीचं काय होणार, तर याचा अर्थ असा आहे वृश्चिक रास ही मंगळाची म्हणजे चंद्राच्या मित्राची रास आहे. ती अष्टम स्थानामधली म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनच्या स्थानातली रास आहे. आणि मंगळ हा तिचा स्वामी असल्यामुळे मंगळ हा फोकस्ड ग्रह आहे. त्याचा दृष्टिकोन कुठेही असण्याचा, बघण्याचा, परिणाम देण्याचा दृष्टिकोन मंगळाचा हा अतिशय फोकस्ड आहे. त्यामुळे वृश्चिकेतला चंद्र हा फोकस्ड असतो. ही जलतत्वाची रास आहे, त्याच्यामुळे ही पण भावनात्मक आहेच हे नक्की. कर्क आणि वृश्चिक दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत, चंद्राच्याच संबंधित. आणि वृषभ राशीमध्ये तो उच्चीचा आहे. पण इथे जेव्हा वृश्चिकेमध्ये आपण त्याला जलतत्वाच्या राशीत भावनात्मक म्हणालो, इथे तो नीचीचा होण्याचं एकच कारण शाब्दिक ते असं
की हे अष्टम स्थान असल्यामुळे वृश्चिक राशीच्या माणसांना आपल्या मनातल्या गोष्टी ताबडतोब लोकांना दिसल्या पाहिजेत हे अजिबात आवडत नाही. आपल्या भावना दुसऱ्याला कळलेल्या दिसलेल्या त्यांना चालत नाहीत, त्यांना ते इंट्रोव्हर्ट आहेत असं आपण म्हणतो. म्हणून वृश्चिकेमध्ये चंद्र नीचीचा म्हटला जातो ॲस्ट्रॉनॉमिकली. याला दृष्टी 7वी आहे. आणि अस्तंगत का होणार आहे हा, तर हा रवीपासून जवळ येतो अमावास्येला 10 अंशापर्यंत हा अस्तंगत परिणाम देतो. अस्तंगत परिणाम देतो म्हणजे त्याचं कारकत्व कमी पडतं. हा ज्या राशीमध्ये आहे चंद्र ती रास प्रत्येक कुंडलीत दरवेळेला कर्कच रास असेल असं नाही, कुठलीही रास असू शकते. चंद्र हा त्या राशीत गेलाय, मग तो चंद्र त्या राशीमध्ये कर्केतून आलाय. म्हणजे समजा तूळ लग्नाची कुंडली आहे आणि चंद्राची जी रास आहे ती आहे सिंह, तर तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये लाभस्थानामध्ये चंद्र आलेला आहे. हा कुठून आला, हा कर्केतून उठून आला ना, म्हणजे दशमेश लाभात गेला. दशमातनं चंद्र उठला आणि लाभस्थानात गेला, म्हणजे हा चंद्र दशमाचे परिणाम घेऊन लाभाचे परिणाम ॲड करतो. इतका आत्ता पुरे. तिसरा ग्रह आहे मंगळ. याची स्वरास आहे वृश्चिक आणि मूल त्रिकोण आहे मेष. आणि मकर राशीमध्ये हा 27 अंश जे जवळजवळ संपूर्णच उच्चीचे परिणाम देतो. का, अगदी ढबळमानाने बघूया की मकर राशी निसर्ग कुंडली दशमातली रास आहे. दशम स्थान हे माध्यान्नीचं 12 ते 2चं स्थान आहे. हे स्थान कर्माचं स्थान आहे. मंगळ हा फोकस्ड ग्रह आहे. मकर राशी भले शनीची असो, पण मकर राशीचं आणि मंगळाचं साम्य कुठे आहे, सहधर्मित्व. तर ही शनीची रास अतिशय शिस्तप्रिय आहे, डिटर्मिन्ड, डिसिप्लिन्ड. आणि मंगळ हा फोकस्ड, डिटर्मिन्ड आणि डिसिप्लिन ग्रह आहे. म्हणून हा डिसिप्लिन्ड मंगळ मकर राशीच्या स्थानामध्ये दशम स्थानात मकर राशीमध्ये 0 ते 27 अंशापर्यंत उच्चीचे सर्वोत्तम लीडरशिपचे परिणाम देतो. हा अस्तंगत 0 ते 10 अंशात होतो. हा नीचीचा कुठे होतो, तर मकर राशीच्या समोरच्या राशीत तो नीचीचा होतो, म्हणजे कर्क राशीमध्ये. का, कर्क राशी चंद्राची आहे म्हणजे मंगळाची मित्र रास आहे, पण ती जलतत्वाची रास आहे, भावनात्मक रास आहे. मंगळ भावनेचा कारक आहे का, नाही. मंगळ कशाचा कारक आहे, हत्यार, लढाऊपणा, युद्धशास्त्र, गती, फोकस्ड शक्ती. म्हणजे हा लढाऊ ग्रह आहे, त्यामुळे तो भावनेच्या, आईसारख्या भावनेच्या राशीत काय कामाचा. म्हणून तो कर्क राशीमध्ये 0 ते 27 अंशापर्यंत नीचीचे परिणाम देतो. हा रवी बरोबर 0 ते 10 अंश अस्तंगत होतो आणि ह्याला दृष्टी मात्र 3 आहेत. 7वी तर आहेच, पण 4थी आणि 8वी म्हणजे कुंडलीतला मंगळ ज्या स्थानात आहे त्या स्थानापासून 4थं स्थान इथे मंगळ दृष्टी टाकतो, त्या स्थानापासून 8वं स्थान इथेही मंगळ दृष्टी टाकतो. का 4थी आणि 8वी दृष्टी आहे, याच्या मागे लॉजिक आहे. निसर्ग कुंडली ही मेष लग्नाची आहे. मेष लग्नाचा स्वामी मंगळ आहे. निसर्ग कुंडलीप्रमाणे 4थ स्थान रिअल इस्टेटचं आहे. मंगळाचं कारकत्व, मंगळ हा जमिनीचा कारक आहे. त्याच्यामुळेच आपण बघतो ना, मंगळ म्हणजे जमीन. जमीन कशी सूर्याच्या उष्णतेने सगळ्यात लवकर तापते आणि सगळ्यात लवकर निवते. तसं लग्नी मंगळ असलेली माणसं इतकी शॉर्ट टेम्पर्ड, भराभर एकदम एका क्षणात तापतात आणि दुसऱ्या क्षणी ती शांत होतात. ते विसरून जातात की आपण जोरदारात ओरडा केला, भांडलो, असं बोललो, ह्याचा परिणाम काय झाला याच्याशी त्यांचा संबंध नाही, ते विसरून जातात. असा मंगळ आहे. त्याच्यामुळे 4थ स्थानाचा तो कारक आहे रिअल इस्टेटसाठी. आणि अष्टम स्थान हे त्याचंच आहे वृश्चिक राशीचं. म्हणून मंगळाला स्वतःच्या स्थानापासून 4थी आणि 8वी ही विशेष दृष्टी आहे. 7वी तर प्रत्येक ग्रहालाच आहे. तुम्हाला प्रत्येक ग्रहाच्या ज्यांना विशेष दृष्टी आहे त्या का विशेष आहे ते सांगितलं की तुम्ही कुंडलीत मंगळ दिसल्याबरोबर लगेच तुमची तिथून चंद्राच्या 4थ्या तिथून 8व्या स्थानाकडे दृष्टी जाणारच आहे आपोआप. अर्धे ज्योतिषी झालात तुम्ही. पुढचा ग्रह आहे बुध. या बुधाचं स्वरास आहे मिथुन आणि मूल त्रिकोण, उच्च,
सगळी रास कन्या आहे, कन्या राशीचाही तो स्वामी आहे. मग ह्या बुधाला फक्त उच्च रास, स्वतःचीच रास असं का? बाकी सगळे ग्रह उच्च रास वेगवेगळ्या राशींमध्ये आहेत, वेगवेगळ्या ग्रहांच्या राशीमध्ये आहेत. बुध मेत्र असा ग्रह आहे की जो स्वतःच्याच राशीत मूल त्रिकोण पण होतो आणि उच्चीचा पण होतो. बुध हा विचार करा, लग्न कुंडली जी कालपुरुषाची निसर्ग कुंडली आहे, याच्यामध्ये बुध हा तृतीयेश आणि षष्ठेश आहे. या दोन्हीही द्विस्वभाव राशी आहेत आणि ह्या दोन्हीही राशींची स्थानं ही अनुदित गोलार्धामध्ये आहेत. तृतीय स्थानामधला बुध हा वायुतत्वाच्या राशीत असल्यामुळे व्हर्सटाईल आहे, प्रचंड बुद्धिमान आहे आणि अनेक दिशांची बुद्धिमत्ता पण रुटीन आवडत नाही अजिबात असा कामत्रिकोणातला आहे. आणि षष्ठ स्थानामधला जो बुध आहे कन्या राशीमधला, हा इथे हिलिंग दाखवणार आहे, सेवा करणार आहे, अतिशय बुद्धिमान आहे, चांगला वकील आहे, चांगला भाषाशास्त्रज्ञ आहे, चांगला औषधशास्त्र जाणणार आहे, चांगला डॉक्टर आहे, चांगला ऑडिटर आहे, चांगला कॉम्प्युटरचं नॉलेज ठेवणार आहे. कितीतरी गोष्टींचं कारकत्व बुधाचं षष्ठामध्ये सेवा धर्मासाठी आहे. मग एवढं सगळं काम बुध इथेच करतो, तर वेगळी मूलत्रिकोण रास आणि वेगळी उच्चीची रास काय करणार? त्याचं सगळं कारकत्व षष्ठामध्ये आहे. म्हणून बुध हा एकमेव ग्रह असा आहे जो स्वतःच्याच राशीमध्ये उच्चीचा मूलत्रिकोण सगळा होतो. यानंतर हा कन्या राशीमध्ये उच्चीचा होतो, तर कन्येच्या समोरची रास मीन. बुध कन्या राशीचा स्वामी आहे, तर गुरु हा बुधाला कट्टर शत्रू मानतो. का? कारण ती रायव्हलरी सांगितली आहे तुम्हाला मी. चंद्र आणि गुरुच्या बायकोचा अनवरस मुलगा म्हणजे बुध आहे, त्यामुळे अर्थातच तो गुरुला आवडत नाही. बुधाची अवकातच नाही कोणाशी शत्रुत्व करण्याची, कारण त्याचा देह इतका छोटा आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण तो बुद्धिमान आहे, बुद्धीचा कारक ग्रह आहे. म्हणून मीन राशीमध्ये 15 अंशापर्यंत बुध नीचीचा, कन्या राशीमध्ये 15 अंशापर्यंत बुध उच्चीचा. यानंतर अस्तंगत होण्याचे अंश सेम आहेत. फक्त बुधाच्या बाबतीत एक गोष्ट नक्की असते की हा रवीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सगळ्यात पहिली त्याची कक्षा आहे रवीभोवती फिरण्याची, आणि हा अगदी आकाराने छोटा आहे, त्यामुळे त्याची 88 दिवसात एक फेरी पूर्ण होऊन जाते सूर्याभोवतीची, पृथ्वीच्या 1/4 दिवसामध्ये. पण हा जो बुध आहे हा रवीपासून 28 अंशावर असतो बरोबर, पण त्याची कितवी फेरी चालली माहीत नाही, त्यामुळे कधी कधी तो रवीच्या मागून अजून पुढे येत असतो. रवीच्या पुढे असलेला ग्रह अस्तंगत झाला तर काय फार बिघडत नाही, पण बुध त्याच्या पाठीमागून पुढे येताना समजा 5च अंशावरती मागे आहे, तर रवी रोज 1 अंश जातो, एका महिन्यात तो 30 अंश जातो, त्यामुळे त्याचे 5 अंश पूर्ण व्हायचे तर त्याला 5 दिवस लागणार आहेत. बुधाची गती खूप फास्ट आहे, त्यामुळे कधी कधी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तो रवीला गाठतो आणि मग त्याला म्हणतात बुध जळून जातो. ज्या कुंडलीमध्ये रवी आणि बुधाचं अंतर 5-7 अंशा इतकं कमी आहे आणि बुध रवीच्या मागे आहे, हा बुध जळून जाण्याचा धोका जास्त असतो. या बुधाला दृष्टी एकच 7वी, फक्त एकच 7वी. त्यानंतरचा ग्रह आहे गुरु. गुरु हा खरोखरच गुरु आहे, आकाराने सर्वात मोठा शुभग्रह आहे. हा मीन राशीमध्ये स्वरास आहे आणि धनु राशीमध्ये हा मूल त्रिकोण आहे. का? तर धनुरास ही भाग्यस्थानातली रास आहे, जिथे आपले गुरुजन, वडिलांचे संस्कार, इथे गुरु संस्कार करण्यासाठी आलेला आहे. अष्टमातल्या असलेल्या गूढ ज्ञानाला गुरु संस्कार देऊन कर्म करण्यायोग्य ते ज्ञान बनवतो. काय कर्म करावं हे माणसाला हा गुरु शिकवतो. म्हणून हा धनुराशीमध्ये मूल त्रिकोण आहे, हा अनिर्बंध संचार करतो, त्याचं पाहिजे ते त्याला करता येतं. हा उच्चीचा आहे कर्क राशीमध्ये, मात्र स्वतःच्या राशीत तो उच्चीचा होत नाही. का कर्क राशीत उच्चीचा आहे? कारण आपल्या तोंडी कुठल्याही गुरुबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा गुरु माऊली, ज्ञानेश्वर गुरु माऊली, तुकाराम गुरु माऊली असं आपण म्हणतो. कर्क राशी आईची रास आहे
आपल्या आयुष्यामध्ये वडिलांचे आणि आईचे संस्कार हे सर्वप्रथम, आणि आई हे आपलं सर्वस्व असतं, जिच्या गर्भातून आपला जन्म होतो. आई हे वात्सल्याचं प्रतीक आहे. आणि गुरु याचा धर्म किंवा याचं कर्तव्य हा मूलत्रिकोण धनुमध्ये असल्यामुळे याचं कर्तव्य काय आहे, तर कायम परोपकार, चॅरिटी आणि ज्ञान देऊन शहाणपणाकडे प्रगती करणं हा गुरु आहे. आई पण आपल्याला असंच हाताला धरून उभं राहतो. आपण आईच्या हाताला धरून, आई हाताला धरून आपल्याला चालवते. आई पहिल्यांदा आपल्याला बाबा, आई, काका असं म्हणायला शिकवते. म्हणजे सगळ्यात पहिलं आपलं समाजाशी नातं निर्माण करण्यासाठी कारणीभूत आपली आईच असते. तसा गुरु आपल्याला ह्या सगळ्या भवसागरामध्ये आपल्याला योग्य ते दाखवणारी माऊली आहे. म्हणून कर्क राशीमध्ये गुरु उच्चीच आहे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रत्येक गोष्ट उगचच नाही आहे, त्याला लॉजिकल रिझन आहे. कारण ॲस्ट्रॉलॉजी इज अ लॉजिकल सायन्स. आणि बुध त्याचा कारक आहे. ॲस्ट्रॉलॉजीचा बुध हा लॉजिकचा कारक आहे. याच्या पुढचा आहे नीच रास गुरुची, तर ही मकर रास आहे. का मकर रास गुरुची नीच रास झाली? कारण शनी हा गुरुचा मित्रही नाही, शत्रूही नाही. पण शनी हा कॉन्ट्रॅक्शनचा कारक आहे आणि गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. त्यामुळे शनीच्या राशीमध्ये गुरु फार कम्फर्टेबल फील करत नाही. म्हणून मकर राशीमध्ये 3 अंशापर्यंत गुरु नीचीचा असतो. अस्तंगत अंश सेम 0 ते 10. आता ह्या गुरुला मात्र विशेष दृष्टी आहेत. या गुरुला 3 दृष्टी आहेत. 7वी सर्व ग्रहांप्रमाणे आहेच. अजून एक दृष्टी आहे 5वी आणि दुसरी आहे 9वी. 5वी आणि 9वी दृष्टी याचा अर्थ काय? पंचमस्थान आणि भाग्यस्थान ही 2 शिक्षणाच्या स्टेजेसची स्थान आहेत. पंचमस्थान हे आपलं हायस्कूलचं आणि ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण आणि भाग्यस्थान हे आपलं उच्च शिक्षण. या दोन्ही स्थानामध्ये गुरुचं काम महत्त्वाचं आहे. म्हणून गुरुला 5वी आणि 9वी दृष्टी आहे. 7वी सगळ्या ग्रहांप्रमाणे आहे. अस्तंगत आपण बघितलं सेम आहे 10 अंशापर्यंत. पुढचा ग्रह आहे शुक्र. हा शुक्र तुळ राशी त्याची स्वरास आहे. वृषभ राशी त्याची मूल त्रिकोण रास आहे. हा उच्चीच आहे मीनेमध्ये 28 अंशापर्यंत. तसं पाहायला गेलं तर शुक्र हा मार्गकेश आहे, कारण तो निसर्ग कुंडलीचा धनेश आणि सप्तमेश आहे. धनेश म्हणजे पैसा 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 आणि सप्तमेश म्हणजे नाती नाती नाती. म्हणजे या भवसागरात या मायेमध्ये गुरफटून टाकणारा आहे तो शुक्र हा रजोगुणी ग्रह. पण शुक्राला गुरुनी स्वतःच्या राशीत उच्चीची जागा दिलेली आहे मीनेमध्ये व्ययस्थानात. का? कारण शुक्र हे भिन्नलिंगी आकर्षण, भिन्नलिंगी आकर्षणातून निर्माण होणारं लैंगिक मानसिक समाधान हे अष्टमामध्ये कृती मंगळ करतो आणि हे पूर्णत्वाला नेऊन गर्भधारणा होते. ही कृती झाली. पण ह्या कृतीसाठी स्त्री पुरुषांचं, प्रकृती आणि पुरुषाचं मानसिक, शारीरिक आणि तन मन सगळं एकरूपता होणं, याला समर्पण असं नाव आहे. हे समर्पण राधेचं कृष्णामध्ये जे होतं याला मधुरा भक्ती म्हणतात. किंवा मधुरा भक्तीमध्ये आपण असंही म्हणू शकतो, रावण आणि राम, कंस आणि कृष्ण यांची विरोध भक्ती होती. पण शेवटी हे समर्पित झाले कृष्णामध्ये आणि रामामध्ये. कारण रावण हा शिवभक्त होता आणि जेव्हा त्याला रामाने त्याचा वध होणार, राम करणार आहे त्याला कळलं, तेव्हा त्यांनी प्रभो असं म्हणून त्याला नमस्कार केला. कारण त्याला समजलं शंकर आणि राम वेगळा नाही. कृष्णाने जेव्हा कंसाचा वध केला तेव्हा कंसाच्या छातीवर जेव्हा 8 वर्षाच्या कृष्णाने पाय ठेवला तेव्हा त्याला कृष्णाचं विश्वरूप दर्शन झालं आणि कृष्णापुढे कंसाने हात जोडले. कारण सतत रामाचं नाव रावणाच्या तोंडात होतं. राम राम राम, जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याला राम दिसत होता. तसाच कंसाला त्यांनी जसा मथुरेमध्ये प्रवेश केला तसा त्याला सतत सगळीकडे कृष्णच दिसत होता. इतके ते राममय आणि कृष्णमय झाले होते, म्हणजे समर्पित झाले होते. असं समर्पण मीन राशीमध्ये शुक्र हा लैंगिक भावनेतून अतिशय उत्तम अशा स्वतःच्या ओळखीच्या समर्पित मोक्षाच्या भावनेकडे नेतो. म्हणून मीनेत शुक्र उच्चीच आहे. या शुक्राला एकच दृष्टी 7वी.
त्याच्या पुढचा ग्रह शनी, ह्याची स्वरास आहे मकर, मूल त्रिकोण रास आहे कुंभ. आता खरं बघता शनी हा अतिशय कॉन्झर्वेटिव्ह ग्रह आहे. हा अतिशय कमी बोलणारा, लोकांच्यात प्रेम भावना वगैरे शनीमुळे निर्माण होत नाही. शनी तुळेत उच्चीचा आहे, पण शुक्राच्या प्रेमभावनेमुळे तो उच्चीचा नाही आहे. तर सप्तम स्थान हे पश्चिम दिशेचं आहे आणि शुक्र हा कायद्याचा कारक आहे. सप्तम स्थान हे लिगल मॅटर्सचं आहे, म्हणून इथे पूर्णपणे लिगल मॅटर्समध्ये यश देणारा म्हणजे न्यायाधीश अशी भूमिका बजावणारा शनी आहे, म्हणून तो सप्तमात तुळेमध्ये उच्चीचा आहे. हा सप्तमात तुळेमध्ये उच्चीचा असतो आणि तो 20 अंशापर्यंत असतो आणि त्याच्या समोर मेष रास ही मंगळाची आहे, शनीच्या शत्रूची आहे, मोस्ट अनकम्फर्टेबल आहे तिथे, म्हणून तो तिथे 20 अंशपर्यंत नीचीचा होतो. शनीचे पण अस्तंगत अंश सेम 0 ते 10, कारण शनी हा रवीचा मुलगा आहे असं समजलं जातं. आणि ह्याला दृष्टी मात्र 3 आहेत, 3री, 7वी आणि 10वी. का आहेत शनीला 3 दृष्टी? कारण शनीची कारक स्थानं 3, 6, 8, 10, 11. दशमस्थान हे शनीचं स्वतःचं स्थान, मकर राशीचं निसर्ग कुंडलीत, म्हणून 10वी दृष्टी आहे. आणि तृतीय स्थान हे पराक्रम स्थान, उपचय स्थान. इथे शनी हा विशेष महत्वाचा आहे, इथे हा पराक्रमी आहे, म्हणून शनीला 3री पण दृष्टी आहे. 3, 7, 10 अशा 3 दृष्टी शनीला आहेत. याच्या पुढचा ग्रह आहे राहू. याला स्वरास नाही, याला देत नाही हो, याला कुठली स्वरास, याला स्वतःचं घरच नाही, पण तो आहे, तो आकाशामध्ये छेदनबिंदू आहे आणि त्याचे परिणाम प्रचंड आहेत माणसावर, कारण चंद्राच्या आणि पृथ्वीच्या कक्षेचा तो छेदनबिंदू आहे. त्याच्यामुळे हा कुंभ राशीमध्ये जिथे शनीची रास आहे मूल त्रिकोण, तिथे राहू पण मूल त्रिकोण आहे. का? कारण हे स्थान एकादश आहे, हे मोक्षाच्या एकच स्थान अलीकडचं आहे. हे दशमाचं धनस्थान आहे, दशमाचं पैसा देण्याचं स्थान आहे, दशमाचं दुसरं स्थान आहे. त्याच्यामुळे दशमापासून मिळणारा लाभ हा इंटँजिबल असावा, निष्काम कर्माचा असावा. आणि हे निष्काम कर्माचा लाभ मिळाल्यावर यामधून काहीतरी इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं, म्हणजे काहीतरी जगाच्या कल्याणा मी काहीतरी शोधायला हवं. हे कुंभेतल्या राहूला पक्क माहिती आहे, त्याची दृष्टी 5, 7, 7वी पंचमावर पडतीये. त्याच्यामुळे शिक्षणामधून मिळणारा लाभ हा राहूचा आहे. हा राहू अनेकांच्या उपयोगी पडणारा आणि गरज ही शोधाची जननी आहे, तसं इन्व्हेस्टिगेटर राहू आहे. तुम्हाला ही गोष्ट पाहिजे, ती नाही आहे, मग शोधा, हे काम राहू करतो. म्हणून राहू हा कुंभ राशीत मूल त्रिकोण आहे आणि म्हणूनच तो कुंभ राशीत मूल त्रिकोण आहे. तर राहूच्या सगळ्यात चांगल्या राशी म्हणजे बुध, शुक्र, शनी आहे त्याचे मित्र. त्याच्यामुळे अर्थत्रिकोणातल्या 3ही राशी 2, 6, 10 वृषभ, कन्या, मकर. कामत्रिकोणातल्या 3ही राशी मिथुन, तुळ, कुंभ 3, 7, 11 या त्याच्या मैत्रीच्या राशी आहेत. म्हणून हा इथे उच्चीचा होतो राहू वृषभेमध्ये आणि मग त्याच्या समोर अर्थातच जलतत्वाच्या राशीमध्ये वृश्चिकेत तो नीचीचा होतो. अस्तंगत होण्याचा प्रश्न येत नाही राहूला, कारण राहू हा छेदनबिंदू आहे. राहू आणि केतू हे 2 ग्रह रवी आणि चंद्राला ग्रहण लावतात, सावली पडते. म्हणजे राहू अस्तंगत होत नाही, तो रवीला ग्रहण लावतो. पण डायमंड रिंग आहे, कारण तो रवी आहे, तो संपूर्ण निष्प्रभ होत नाही. आणि याला दृष्टी मात्र याला गुरु सारख्या आहेत, 5वी, 7वी आणि 9वी. राहूला 5वी दृष्टी आहे कारण त्याला इन्व्हेस्टिगेशन शिक्षणात करायचं आहे. 9वी दृष्टी आहे कारण उच्च शिक्षणात पण इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. आणि 9वी दृष्टी ही राहू हा न दिसणाऱ्या गोष्टींचा कारक, कारण त्याला स्वतःचा देह नाही, हा परकाया प्रवेश करू शकतो. म्हणून भाग्यस्थान जे तुमच्या गुरूंनी दिलेल्या संस्कारातून उच्च ज्ञानाकडे नेणारं, तीर्थक्षेत्री नेणारं आणि तुमच्या सर्व धर्मग्रंथांचं पठण करणारं, ज्ञान देणारं स्थान आहे. इथे हा राहू ज्ञानाचा आहे, म्हणून त्याला 9वी पण दृष्टी आहे. याच्या पुढचा ग्रह आहे केतू. कुणाकुणाची काही मतं आहेत, पण एक मत असं मी तुम्हाला जे सांगते की त्याला स्वरास्त नाहीच, पण राहू हा वृषभ, कन्या, मकर, मिथुन, तुळ, कुंभ म्हणजे अर्थत्रिकोण आणि कामत्रिकोणामध्ये तो चांगले परिणाम देतो. तर अग्नितत्व आणि जलतत्वामध्ये केतू चांगले परिणाम देतो. का?
कारण केतू हा मंगळाचं प्रतिनिधित्व करतो. मंगळ हा अग्नितत्वाचाच ग्रह आहे. केतूला कुठली खोटी गोष्ट, आधाशीपणाची गोष्ट, स्वतः मिळवायची गोष्ट नाही, माहितीच नाही त्याला. तो लेट गो आहे, सगळ्यातून बाहेर पडणार आहे. राहूनी त्याला दिलं, त्यांनी ग्रहण केलं, संपलं. अजून त्याला काहीच नको आहे, कारण त्याच्याकडे पंचेंद्रिय नाहीत. पंचेंद्रिय सगळी राहूकडे गेली, त्याच्याकडे फक्त हात पाय आणि धड राहिले. त्याच्यामुळे हा केतू इथे लेट गो असा असल्यामुळे तो धनु राशीमध्ये म्हणजे अग्नितत्वाच्या राशींमध्ये तो चांगला मूल त्रिकोण आहे. उच्च रास त्याची मीन असते आणि मीन रास ही केतूची रास पण समजली जाते. तो कन्येमध्ये म्हणजे अर्थ त्रिकोणामध्ये तो नीचीचा होतो. अर्थातच केतूमुळे ग्रहण लागतं आणि केतूला दृष्टी असायचा प्रश्नच येत नाही, कारण त्याच्याकडे पंचेंद्रियच नाहीत. फक्त कुंडलीमध्ये गोचरीचा केतू कुठे परिणाम देतो, तर केतूची जी नक्षत्र आहेत ही कुठे आहेत, ही चतुष्पाद नक्षत्र मेष, सिंह आणि धनु या 3 राशींमध्ये आहेत. त्यामुळे कुंडलीतला केतू कुठे का असेना, गोचरीचा केतू चंद्रापासून 3रा, 6वा, 10वा, 11वा असेल तर शुभ परिणाम देणार आहे. त्याशिवाय कुंडलीमधला केतू हा जर मेष, सिंह, धनु राशीत कुठले ग्रह असतील त्या कुंडलीमध्ये आणि असलेले ग्रह जर केतूच्या नक्षत्रात असतील, म्हणजे मेषेत ग्रह असेल तर अश्विनीमध्ये आहे का, सिंहेत असेल तर मघामध्ये आहे का, धनुमध्ये असेल तर मूळमध्ये आहे का, असा ग्रह असेल तर फक्त तिथे केतूच्या बरोबरीने तो परिणाम देतो. अन्यथा केतूला दृष्टी असायचा प्रश्नच येत नाही. आपल्याला सगळ्यांना जशा माणसाच्या दृष्टी तशा ग्रहांच्या दृष्टी आपण पाहिल्या. आता हे एकमेकांचे मित्र कोण, शत्रू कोण, याचे नियम ठरलेत. हे कधी कधी मित्र कसे होतात हेही आपण कुंडलीत पाहिलं. त्याच्यामुळे आता ग्रहांना घाबरायची काही गरजच नाही. मित्र झाले सगळे ग्रह आपले. आता कोण कोणाशी युती करेल, कोण कोणाच्या पुढे जाईल, कोण कोणाच्या मागे जाईल, जाईनात का त्यांच्या त्यांच्या गतीने. आपल्या कुंडलीमध्ये चंद्रापासून गोचरीने जे ग्रह शुभ येणार आहेत ते आपल्यासाठी शुभ आहेत. हे खूप जास्त आहे नाही का. मजा करूया ह्या ग्रहांना घेऊन. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.